बाब अशी आहे की ज्यांच्या माध्यमातून शहरातल्या जनतेची जी सोय करायची आहे तो घटकच अतृप्त असला तर खऱ्या अर्थाने जनतेला जो रिझल्ट पाहिजे तो मिळणार नाही. आणि म्हणून मी स्वतः ज्याला चिंतन केलं त्याला असं ठरवलं की भविष्य काळामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या अंतर्गत असलेले जे विभाग आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं शिक्षण विभाग आहे, शिक्षण विभागामध्ये एकही घटक, शिक्षक असो, तो शिपाई असो, तो तिथला झाडूवाला असो, तिथे वॉचमन असो, हा परमनंट झाला पाहिजे. बेसिक डीए अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी. शिक्षण विभागानंतर आरोग्य विभाग आहे, त्याच्यामध्ये आया, दाया, वॉर्डबॉय, डॉक्टर्स हे सर्व परमनंट व्हायला पाहिजे. नंतर परिवहन विभाग आपला, त्याच्यामध्ये ड्रायव्हर, कंडक्टर. आता त्याच्यामध्ये परिवहनमध्ये दोन प्रकारच्या बाबी आहेत की महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेस, त्यांच्यावरचे ड्रायव्हर, तिथे कंडक्टर, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे त्यांचे सुपरवायझर. आणि नंतर महानगरपालिकेने पर किलोमीटर दरानं ज्या काही कॉन्ट्रॅक्टर लोकांना जबाबदारी दिली, त्यांच्या स्वतःचे ड्रायव्हर, त्यांच्या बसेस, पण कंडक्टर आपले आणि सुपरवायझर आपले, या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून या महानगरपालिकेच्या सेवेमध्ये असलेल्या, उदाहरणार्थ परत घनकचरा, जे स्वच्छता करणारे जे कॉन्ट्रॅक्टर, कचरा वाहून येणारे, सुका कचरा, ओला कचरा, त्याच्यावरच्या सुद्धा कर्मचाऱ्यांना योग्य पगार मिळाला पाहिजे, त्याच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याची भूमिका घेतली. साधारणपणे आज ज्या या घटकांना जो पगार मिळतो त्या पगारामध्ये अजून 100 कोटी रुपये वर्षाला वाढ होणार आहे. आणि ती वाढ करणं गरजेचं आहे. एरवी आपण नको त्या ठिकाणी पैसा खर्च करतो, तो खर्च करणं काही ठिकाणी अनुचित आहे, काही ठिकाणी उचित आहे, परंतु त्याच्यापेक्षा या सर्व घटकांना समान जीवन जगण्याची संधी देणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता येत्या कालखंडातल्या महासभांमध्ये, स्टँडिंग कमिटीमध्ये अशा स्वरूपाचे ठराव टाकले जातील आणि मंजूर होतील, जेणेकरून कुठलाही घटक त्या ठिकाणी असा अनरेस्ट, अतृप्त सारखा किंवा कुठेतरी बेचैन राहणार नाही. मी आज त्यांना उद्देशून ज्याला मी माझं संभाषण केलं त्याला सांगितलं की ज्या वेळेला तुमच्यासाठी ज्याला माझ्यासारखा समाजसेवक ज्याला हे विचार करतो त्याला तुमच्याकडून सुद्धा कर्तव्याची पूर्ती पूर्ण व्हायला पाहिजे. आणि त्यांनी तसा तो शब्द दिलेला. शिस्त निश्चितपणे पाळली जाईल, जनतेला रिझल्ट जे पाहिजे ते मिळाले जातील. आणि त्याच्यापैकी अशा म्हणजे उदाहरण 12-12, 15-15 वर्ष ठोक पगार, रोख पगार, त्यांची मुलं ज्याला विचारत असतील की बाबा तुम्ही परमनंट का नाही, तर तो काय उत्तर देणार? त्याच्या मुलाबाळांचं भवितव्य काय, त्या स्वतःचं भवितव्य काय? आणि म्हणून या बाबतीमध्ये निश्चितपणे हिमतीनं त्या सर्व लोकांना परमनंट करून त्यांना जीवनामध्ये आनंद देण्याचं मी ठरवलंय. माझे सर्व सहकारी त्या मताशी सहमत आहेत. प्रशासनाला ते करायला लावू आपण. प्रश्न असं की देर इज प्रोव्हिजन इन लॉ. या काही टेम्पररी लोकांना परमनंट करा, माननीय न्यायालयानेच आदेश दिलेला आहे. तर सागर नाईकांना गटनेता म्हणून मी सगळी जबाबदारी दिलेली आहे. ते यथासंग महापालिकेचे आपले जे उच्च पदाधिकारी आहेत त्यांच्याशी, ज्येष्ठ सहकारी, त्यांच्याशी चर्चा करून मी दिलेली ही भूमिका त्या ठिकाणी मांडतील, प्रस्ताव मांडतील, चर्चा घडवतील आणि त्याला सर्वानुमते किंवा बहुमतानं पास करतील. आणि एक शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये हा एक नवीन मेसेज जाईल की या ठिकाणी अशा प्रकारच्या सर्वसामान्य जे कर्मचारी आहेत या लोकांच्या जीवनामध्ये स्थिरता आणण्याचं काम आणि ह्याचं अनुकरण अन्य महापालिकांनी पण करावं अशी आमची इच्छा आहे.